मध्ये शिवजयंती निमित्त उरण सर्व व्यापारी संघटनांनी मिळून आज गांधी चौक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। आज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहनराव पाटील नाना आज त्याबद्दल आपल्याशी त्यांचं मत व्यक्त करत आहेत। आज 19 उरण ईश्वरपूर व्यापारी महासंघ व महाराष्ट्र गड किल्ले सांगली जिल्हा टीम यांच्या वतीने आम्ही भव्य रक्तदानाचं शिबिर आयोजित केलं आहे। उरण ईश्वरपूर नगरीच्या पोलीस स्टेशनचे पीआय श्रीयुत सोमनाथजी वाघ साहेब आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। आज आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय। या प्रित्यर्थ ईश्वरपूर शहरातील व्यापारी असोसिएशन आणि गड संवर्धन मोहीम अभियान राबवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन गांधी चौक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर आदर्श असं ही शिवजयंतीचं साजरे करण्याचा उपक्रम म्हणता येईल। पोलीस प्रशासन हे नेहमी नागरिकांना आवाहन करत असतं की आपण मिरवणुकांना आणि इतर तामझामला फाटा देऊन शिवजयंती आणि अन्य उपक्रम साजरे केले पाहिजेत आणि त्याचं पालन म्हणा किंवा त्याचा आदर्श घेऊनच अशा पद्धतीनं या ठिकाणी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। हे उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि त्यानिमित्त जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी रक्तदान करावं असं मी पोलीस विभागाच्या तर्फे देखील आवाहन करतो आणि सर्वांना शिवजयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष केदार पाटील दादा आपले मनोगत व्यक्त करत आहेत। आज शिवजयंती निमित्त इस्लामपूर व्यापार संघटना व गड किल्ले संवर्धन समिती यांच्या वतीनं हा रक्तदानाचा एक शिबिर आहे। अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम शिवजयंतीचा मुहूर्त साधून चालू आहे। प्रचंड संख्येने रक्तदाते येत आहेत। खरं तर शिवरायांना ह्याच्यापेक्षा जास्त मानवंदना असू शकत नाही। आज ज्यांच्यामुळं ज्यांचा अभिमान आपल्याला आहे, ज्यांची प्रेरणा आपल्याला आहे, अशा या शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त आज होणाऱ्या ह्या रक्तदान शिबिरासाठी माझं सर्व शहरवासियांना आणि ज्यांनी हे व्यवस्थापन केलं असे हे व्यापार संघटनेचे सगळे व्यापारी, गड किल्ले संवर्धन समितीत काम करणारे सर्व सहकारी यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम दरवर्षी शिवजयंती निमित्त ह्याच ठिकाणी व्हावा असं मी त्यांना विनंतीने आग्रह करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। शिव छत्रपतींना मानवंदना व्यक्त करतो। संवर्धन समितीचे पलूस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। जय जिजाऊ जय शिवराय। आज भारताचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती आपण मोठ्या उत्साहाने आपण शिवजयंती साजरी करत असतो। आता बघितलं आपण गल्ली बोळात घरोघरी सुद्धा, आता मी येताना बघितलं मी पोलिसवरनं, तर घरोघरी सुद्धा आता प्रत्येकाच्या दारामध्ये खाट टाकून सुद्धा त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करून तिथं पूजन चालू आहे व काही आपली छोटी मंडळी सायकलला झेंडा लावून त्याच्यानंतर भगवी टोपी घालून टी शर्ट घालून सुद्धा अतिशय उत्साहामध्ये या शिवजयंतीचं काम चालू आहे। अशाच याच्यामध्ये एक योगदान म्हणून व्यापारी संघटना इस्लामपूर तसेच अजितदादा यांच्या माध्यमातून किल्लेगड संवर्धनची कमिटी एक स्थापन झालेली आहे। या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने या आज इस्लामपूरच्या गांधी चौकामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। हे फार मोठं काम आहे। नानांना मी वारंवार सांगत असते असे चांगले उपक्रम तुम्ही घेत जावा सुभाष पाटलांना, नानांना, आणि ते मला वाटतं आज ते पूर्णत्वास येत आहे। आणि आज जे काय 1000-2000 ज्या रक्ताच्या पिशव्या आज इथं आपल्याला उपलब्ध होणार आहेत किंवा रक्तदाते आपल्याला देणार आहेत, या माध्यमातून रक्ताचा जो अपुरा पुरवठा आता सांगली जिल्ह्यामध्ये थोडा होत आहे त्याचा आपल्याला स्वतः चांगलं बळ मिळणार आहे। आणि
या व्यापारी संघटनेला आमचा पलूस तालुक्याच्या वतीनं पूर्ण पाठिंबा राहील. कुठली अडचण असली तर आम्हाला कधी त्यांनी फोन करा किंवा कधी हाक मारायची. आम्ही सगळी लोक टीम घेऊन आम्ही इथं तुमच्या सेवेसाठी इथं येणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संघटनेचे राजू देसाई आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. प्रथमतः आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करतो. आज इस्लामपूर व्यापारी महासंघ आणि गड किल्ले संवर्धन यांच्या संयुक्त विद्यमानानं आपल्या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मोहनरावजी पाटील आणि त्याचबरोबर गड संवर्धन सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष मातोश्री हॉलचे संस्थापक आदरणीय सुभाषराव पाटील यांनी एक संकल्पना मांडली की छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं मोठं योगदान आहे आणि त्यांच्या योगदानाला आपलं काहीतरी कर्तव्य आहे. माणुसकीच्या नात्यातून आपले काहीतरी कर्तव्य आहे, जनतेसाठी एक सामाजिक बांधिलकी आहे. ह्या अनुषंगानं आज इस्लामपूर या शहरात एक फार मोठं असं रक्तदान शिबिर आयोजित करूया आणि आज त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे. आज इस्लामपूर शहरातली जवळजवळ 513 सदस्य एक आमचं व्यापारी महासंघाचा एक ग्रुप आहे. त्यातले सदस्य निश्चित आज बहुसंख्येनं रक्तदान करून एक उच्चांकी असं रक्तदान शिबिर आज यशस्वीपणे पार पाडले याची मला खात्री आहे. गेले 8 दिवस झालं मोहनराव पाटील, सुभाष पाटील, त्याचबरोबर बाहुबली वाकळे व्यापारी या बंधू यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. यासाठी आज 2 ब्लड बँक इथं निमंत्रित केलेले आहेत आणि सकाळपासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रक्तदान शिबिरला लाभलेला आहे. मला सांगायला आनंद होतोय की आज आपण एक सामाजिक बांधिलकी किंवा काही लोकांना प्रेरणा आपण एक या रक्तदात्यांच्या मधून एक लकी ड्रॉ आयोजित केलेला आहे. त्यातून आपण काही सायकल अतिशय उत्तम सायकल आपण 5 सायकल ह्या आज मोफत त्यांना देणार आहे विजेत्या भाग्यदात्याला. आणि असं एक ही परंपरा इथून पुढे अशीच ही व्यापारी महासंघ आणि गड संवर्धन किल्ला ही जी संघटना आहे या माध्यमातून अशीच हे रक्तदान शिबिर इथून पुढच्या काळात आयोजित केलं जाईल आणि एक सामाजिक बांधिलकी जपून जे काही रुग्ण आहेत ज्या रुग्णांना खऱ्या अर्थानं रक्ताची गरज आहे ती रक्ताची गरज भागवण्याचं हे मोठं कार्य ही संघटना दोन्ही करत आहेत, भविष्य काळात करतील. आणि या कार्यक्रमासाठी मी पुन्हा एकदा इस्लामपूर सह तमाम व्यापारी संघटनेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.